जवळचं आणि उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणार एक महत्त्वाचं स्टेशन म्हणून पुणे जंक्शनची ओळख आहे. पुणे जंक्शन आहे खूप मोठं स्टेशन, पण त्याची सुरक्षा व्यवस्था ही सध्या असते. पुण्यामध्ये कोण येत आहे कोण जात आहे हे मॉनिटर करायला कुठलीही मोठी व्यवस्था नाही आहे आणि म्हणूनच पुणे स्टेशनची जी सुरक्षा व्यवस्था आहे यावर आता प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झालेलं आहे. काय तुमची आताची पुणे स्टेशनची बजेटमध्ये पुणे दौंड लोकलसाठी करण्यात आले आणि लवकरच वर्षभराच्या आत हे सगळं काम पूर्ण करून ही लोकल सुरू करू असं आश्वासन आणि असं स्वप्नही प्रवाशांना दाखवलं गेलं. पण आता 2 वर्ष उलटून गेली आहेत, लोकल मात्र अजूनही एक स्वप्नच राहिलंय. काय नेमक्या अडचणी आहेत आणि काय नेमक्या मागण्या आहेत याबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर इथे प्रवासी संघटनेचे लोक, त्याचबरोबर इतर काही प्रवासी सुद्धा आहेत. काय झालंय नेमकं? बजेटमध्ये तरतूद झाली होती, खर्च कामाला सुरुवात झाली, पण तरी अजून लोकल सुरू नाही, कुठे रखडले का? बजेटमध्ये तरतूद होती, बजेटचं त्यांनी हे पण केलं होतं, पण त्याचं नीट इम्प्लिमेंटेशन पुढे झालेलं नाही असं आम्हाला निदर्शनास येतं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अडथळ्याची होणार आहे लोकल सुरू न होण्याची. त्याच्यासाठी रेल्वे मंत्रालयाने बजेट अजून सँक्शन करायला पाहिजे की ज्याच्यासाठी प्लॅटफॉर्म जे आहेत काही रेल्वे स्थानकावरती ते अजून खाली लोकल जाण्यासाठी हे जे काम करायला लागेल बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, जिथं प्लॅटफॉर्मच नाही उतरायला तुम्हाला तर थांबणार कसे लोकल. तर आम्हाला यावेळेला रेल्वे मंत्र्यांकडनं अशी अपेक्षा आहे की या बजेटमध्ये ते तरतूद करतील या 4-5 रेल्वे स्थानकासाठी आणि मग लोकल येत्या 1 वर्षात जावे अशी अपेक्षा आम्ही करतोय. यंदाच्या बजेटकडनं कारण लोकांचं एक स्वप्न त्यांनी सांगितलं की अजून प्रत्यक्षात यासाठी बजेटची तरतूद करणं नव्याने गरजेचं आहे. काय मागणी आहे रेल्वेने आता सध्या निर्णय घेतला की 3rd ट्रॅक चालू करायचा. तर पुण्यामध्ये तर अशी जागा नाही की तिथे ते 3rd ट्रॅक चालू करतील. तर दौंड हा त्यांना पर्याय 80 किलोमीटरवरती आणि दौंडमध्ये जागा भरपूर आहे लोकलचं आणि दौंडचं कुठला प्रश्न सोडवतो आणि कशा पद्धतीने लवकरात लवकर सोडवतील अशी अपेक्षा आम्ही रेल्वे मंत्र्यांकडून करत आहोत. प्रत्येक स्टेशन लक्षात घेता एकूण प्रवाशांची संख्या वाढते आहे आणि त्याचमुळे जर लोकल ट्रेन्स मिळाल्या या भागामध्ये धावणाऱ्या तर प्रवाशांच्या दृष्टिकोनातून सोय होईल आणि म्हणून लवकरात लवकर लोकल सुरू करावी अशी मागणी प्रवासी करताना दिसतात. बजेटमध्ये तरतूद झाली जायला रस्ता असणारा या घरामध्ये बसवलेला हा मेट्रो रेल येतो. हा मेट्रो रेल आता चालत आली आहे, चालत येताना त्याचा आवाज सुद्धा झाला आहे. पण यानंतर नेमकं काय, माझ्याकडे कोणत्या मेट्रोच्या वस्तू आहेत का त्याची तपासणी कोण करणार हे मात्र शोधण्यासाठी इथे कोणाचाही पत्ता नाही आहे. आणि त्यामुळे जागांमध्ये बसवलेल्या मेट्रो डिरेक्टरचा नेमका उपयोग काय हाच प्रश्न इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला पडतो. मेट्रो डिरेक्टरच्या पोलिसांची तपासणी करून त्यांच्या बॅगांमध्ये नेमकं काय सामान आहे, काय वस्तू आहेत याची तपासणी करण्यासाठी हा बॅगेज स्कॅनर होता, तो सुद्धा आता इथनं गायब झालेला बघायला मिळतोय. या एका गेटची ही अवस्था आहे. इतर 2 ठिकाणी ब्रिजवरनं थेट एंट्री मिळते, त्यामुळे त्या ठिकाणी जायला अशा कुठल्याही पद्धतीची सुरक्षा यंत्रणा, तपासणी यंत्रणा याचा तर पत्ताच नाही आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकरांना हे स्वप्न दाखवलं जात आहे की पुणे स्टेशन हे वर्ल्ड क्लास दर्जाचं करण्यात येईल, पण दिवसेंदिवस अतिक्रमणांनी पडलेल्या भेदना आणि त्याचबरोबर असलेला अभाव या सगळ्या गोष्टींची परिस्थिती पाहिली तर हे स्टेशन वर्ल्ड क्लास होणार हे केवळ एक स्वप्नच पुणेकरांसाठी राहते का काय काय नेमकी अपेक्षा त्यासुद्धा आपल्याला बघायचं. पण ह्या अगोदर आपण एक नजर लागूया आत्ताच्या मुंबईमधल्या स्टेशनच्या परिस्थितीवर. एक रियालिटी चेक घेऊया. आधीची स्टेशन जी आहे त्यात नेमकी काय दिवसाला 3.5 लाखांपेक्षा जास्त प्रवासी या रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात आणि त्यांना तिकिटाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केवळ 28 तिकीट काउंटर्स आणि तेही 3 शिफ्ट्समध्ये आणि 40 ATM मशीन्स आहेत. पण या ATM मशीन्सपैकी देखील अनेक मशीन्स बंद असल्याचं प्रवाशांकडून सांगण्यात येते. त्यामुळे शनिवार रविवार सुट्टीचे दिवस असतील, सणासुदीचे दिवस असतील, प्रवाशांना तिकिटासाठी रांगा लावायला लागत असल्याचं पाहायला मिळतं. अंधेरी रेल्वे स्थानक हे हार्बरला जोडलेले आणि हार्बरमधील सर्वाधिक लोकल अपघातांची संख्या असताना त्यामध्ये